पुणे महापालिका मल्टी स्पेशालिटी हिलिंग रुग्णालयामधील मोफत उपचारावरून खासदार सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलेले आहेत। महापालिकेने रुग्णालयासाठी मोफत जमीन दिलेली आहे। मोफत जमीन मिळाल्यानंतर फक्त 15% गरीब रुग्णांवर सवलतीत उपचार होणार का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। तर सर्व बारकावे पाहून हॉस्पिटल सोबत करार करण्यात आलाय। 350 पैकी 35 बेड गरिबांसाठी मोफत राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे 350 पैकी 35 बेड गरिबांसाठी मोफत राहणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं असलं तरी देखील सुप्रिया सुळे यांनी केलेला सवाल हा मात्र निश्चितच त्यांना बोचला असेल। पुणे जिल्ह्याची जबाबदारी अजितदादांकडेच आहे असं देखील सुप्रियाताई यावेळेला म्हणाल्या। दिलेला असताना जमीन तर सरकारचीच आहे ना आणि ती प्राइसलेस आहे, तीच मोफत दिलेली आहे ना। सगळ्यात मोठी गोष्ट ते सरकारचं म्हणजे ती कॉर्पोरेशनची जमीन ही एवढी महागातली आहे ती त्यांना दिली आणि दुसरी म्हणजे 85-84% बेड्स हे कमर्शियल व्हेंचर असणार आहे। त्याच्यामुळे कॉर्पोरेशननी जमीन मोफत देणं, सरकारनीच ते लोन नेदरलँड्समधून आणणं आणि क्रॉस सबसिडी म्हणतायत, पण ती क्रॉस सबसिडी फक्त 16%च लोकांना आहे। मग 84 लोकांनी कमर्शियलच ते वापरणार ना। मग कुणाच्या पत्रात काय मिळालं, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक पूर्ण व्हाईट पेपर कॉर्पोरेशनने काढला पाहिजे। आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार। 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो, अशा या सगळ्या गोष्टी आहेत। त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील। मग इतके वर्ष थांबायची तयारी नाही, काम पण सुरू झालं पाहिजे। आणि मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, ह्या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये गृहीत म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण ॲग्रीमेंट केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।